प्रेरणा वहिनी, कुठे आहेस तू? अंबुजनं डोक्यावरचे हेल्मेट काढून बाजूला ठेवलं आणि हातातला पुडा डायनिंग टेबलवर ठेवला. भिजून आला होता तो. शर्ट जरा झटकला आणि म्हणाला, आत्तासाठी मी जेवण बाहेरून आणलंय. तू आता काहीही करत बसू नकोस. तो आपल्या खोलीतून फ्रेश होऊन बाहेर आला तोवर प्रेरणाही तिच्या खोलीतून हॉलमध्ये आली होती. ती एवढ्यातच कानपूरहून एक इंटरव्ह्यू देऊन परतली होती. रात्रीचे 8 वाजले होते. प्रेरणाचा नवरा पंकज त्याच्या नोकरीच्या टूरवर गेलेला होता. म्हणूनच प्रेरणानं अंबुजच्या मदतीने हा इंटरव्ह्यूचा घाट घातला होता आणि तो पारही पाडला होता. पंकज असता तर त्यानं तिला जाऊच दिलं नसतं. तो चिडला असता, रागवला असता. अंबुजनंच पेपरला जाहिरात बघितली होती. त्यानं तिला त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून दिला होता. तिला कानपूरचं तिकीट काढून देऊन गाडीतही बसवून आला होता. इथून तो सतत फोनवर तिची चौकशी करत होता. प्रेरणा कानपूरहून नोकरी पक्की करूनच आली होती. ही बातमी ऐकून अंबुजही आनंदला होता. पंकजला मात्र तिनं ही बातमी अजून दिली नव्हती, कारण त्याचा फोन लागत नव्हता. अरे, तू भिजून आला आहेस? मी घरी पटकन काहीतरी केलं असतं रे. मला ठाऊक आहे, गेले 3-4 दिवस तू फक्त ब्रेड, सूप, दूध एवढ्यावरच आहेस. बाहेरचं जेवण तुला आवडतही नाही, प्रेरणाने म्हटलं. अंबुज फक्त हसला. प्रेरणाने म्हटलं, मी आधी चहा करते. आल्याचा चहा तुलाही चालेल ना? तिच्या हातचा चहा त्याला आवडतो हे ती जाणून होती. हो वहिनी, तू गेल्यापासून चहा प्यायलोच नाहीये. मला काही तुझ्यासारखा चहा जमत नाही आणि माझ्या हातचा चहा मला आवडतच नाही, भाबडेपणाने अंबुज म्हणाला. माझ्या धाकट्या जावेनं आता लवकरात लवकर घरात यायला हवं. ती आली की तुझ्या आवडीच्या चहापासून सगळं तिला शिकवेन मी. मग तुझे हाल होणार नाही. प्रेरणानं चहाचा कप त्याच्या हातात देत म्हटलं. अंबुज थोडा लाजला. मग पटकन विषय बदलत म्हणाला, ते सोड. तुला नोकरीवर कधीपासून जावं लागेल? विषय बदलू नकोस. मला एक सांग. जाण्याआधी मी तुला काही मुलींचे फोटो आणि त्यांची माहिती देऊन गेले होते. त्यातली कुणी आवडली का? नाही. मला असं फोटो पाहून लग्न करायचं नाहीये. हा विषय संपला, अंबुजनं म्हटलं आणि लगेच त्याने विचारलं, कधी जॉईन व्हायचंय तुला? त्यांनी 1 महिन्याचा अवधी दिलाय. पण आधी तुझ्या दादांना कसं राजी करायचं हे बघायला हवं. नोकरीपर्यंत तर तू पोहोचवलंस. इंटरव्ह्यू उत्तम झाला, नोकरीही मिळाली. पण जर दादांनी नकार दिला तर सगळंच पाण्यात जाणार. माझं ते ऐकणार नाहीत याची मला खात्री आहे. तूच बघ त्यांना कसं राजी करायचं ते, प्रेरणाने म्हटलं. मी दादाला राजी करेन वहिनी, त्याची काळजी करू नकोस. नोकरी करणं यात वाईट काय आहे? तेच तर मी म्हणते. पण त्यांच्या डोक्यात काहीतरी कल्पना आहेत. त्यांना दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत किंवा त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू करून त्यात स्थिर स्थावर होईपर्यंत तरी मी त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करू शकते. सध्या मला ते 30,000 रुपये पगार देत आहेत. आपलं त्यात चांगलं भागू शकेल. आपण कानपूरलाच शिफ्ट होऊयात. तुला काय वाटतं? कल्पना चांगली आहे, पण आता पण बिन काही नको भाऊजी. दादांना समजवा. तिथं माझ्या बाबांचा एक प्लॉट आहे. त्यांनी तो माझ्या नावे केला आहे. तो आपल्या कामी येईल. तिथं काही बिझनेस सुरू करता येईल. तुम्ही दोघं भाऊ ऑटोमोबाईल इंजिनियर आहात. दोघं मिळून छान काम सुरू करा. नाहीतरी दादांना ही नोकरी फारशी पसंत नाहीच आहे. तूच त्यांना हे पटवून दे. तुझं ते नक्की ऐकतील. बरोबर म्हणतेस तू. अगं, पण हे तुला आधी का सुचलं नाही? मागे एकदा मी पंकजशी बोलले होते, पण त्यांनी ते मनावर घेतलं नाही. ठीक आहे, मी बोलतो दादाशी. ते आल्या आल्या नको बोलूस हं. त्यांना जरा येऊन सेटल होऊ दे मग, प्रेरणाने म्हटलं. हो हो, तसंच करेन. पण वहिनी, नोकरीची ट्रीट तर आधीच द्यावी लागेल. ओ, प्रेरणाने हसून मान्य केलं.
लग्न होऊन प्रेरणा या घरात आली तेव्हा अंबुज तिचा दीर तर होताच, पण धाकटा भाऊ किंवा मित्र हेच नातं त्या दोघांमध्ये अधिक होतं. प्रेरणा त्याच्याहून 2 वर्ष मोठी होती आणि पंकज प्रेरणाहून 7 वर्षांनी मोठा होता. दोघांमध्ये वयाचं अंतर होतंच, पण वडिलांच्या मृत्यूनंतर अचानक अंगावर आलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्याला अकाली प्रौढत्व आलं होतं. हसणं, खिदळणं, सिनेमा, नाटक, टीव्ही, हॉटेलिंग असे प्रकार त्याला अजिबात जमत नव्हते, आवडतही नव्हते. मरण्यापूर्वी आईनं त्यांचे कौटुंबिक मित्र घनश्याम यांच्या मुलीशी म्हणजेच प्रेरणाशी लग्न करण्यासाठी त्याला राजी केलं होतं. आईनं म्हटलं, "हे बघ पंकज, तू जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेस तू. वडिलांचं आजारपण निस्तरलंस. माझी सेवा करतोस. धाकट्या बहिणीचं लग्न करून दिलंस. धाकट्या भावाचं शिक्षणही होतंय. तोही आता नोकरीला लागेल. आता तुला लग्न करावंच लागेल." आई पण आईनं पुढे बोलूच दिलं नाही. "तू फक्त हो म्हण. मी लगेच घनश्यामांना फोन करते." अन पुढे सगळं रीतसर घडलं. प्रेरणानं नववधू बनून माप ओलांडले अन घरात प्रवेश केला. पंकजच्या मितभाषी अन गंभीर स्वभाव यामुळे ती त्याच्यापासून थोडी दूरच असायची. पण समवयस्क अन खेळकर हसऱ्या धाकट्या दिराशी मात्र तिची लगेच मैत्री झाली. घरात ती धाकटी होती. इथं तिला अंबुजच्या रूपात धाकटा भाऊ मिळाला. अंबुजलाही ती आईच्या मायेने काळजी घेणारी अन बरोबरीने वागणारी ताई वाटायची. अत्यंत मनोज्ञ अन निर्मळ नातं होतं दोघांमध्ये. प्रेरणाला हलके फुलके विनोदी सिनेमे आवडायचे. पंकजला गंभीर विषयावरचे सिनेमे आवडायचे. तो म्हणायचा, "प्रेरणा, तू अन अंबुज जा, सिनेमा बघून या. मी आलो तरी मी एन्जॉय करू शकणार नाही आणि त्यामुळे तुमचाही विरस होईल." त्यामुळे प्रेरणा आणि अंबुज जास्त काळ एकत्र राहत. मुळात पंकजचा स्वभावच वेगळा होता. आपण बरं आणि आपलं काम बरं. फारसे मित्रही नव्हते त्याला. अंबुजचं दादावर खूप प्रेम होतं. दादानं केलेला त्याग त्याला ठाऊक होता. म्हणूनच तो दादाचीही खूप काळजी घ्यायचा. वहिनीच्या बरोबर शॉपिंगला जायचा. तिलाही तिच्या मैत्रिणींकडे स्कूटरवर पोहोचवायचा. एकूण तसं बरं चाललं होतं. कधी कधी प्रेरणा म्हणायची, "मी जर 2-3 वर्षांनी लहान असते ना, तर आईनी माझं लग्न अंबुजबरोबर ठरवलं असतं. कारण आमच्या स्वभावात खूप समानता आहे. पण पंकजशी मला जोडून ठेवण्याचं काम अंबुज करतो आहे. त्याच्यामुळे मला पंकजलाही सांभाळायचं कसं हे समजलं आहे आणि आमचा संसार चांगला चालला आहे." शेवटी एकदाच प्रेरणा आणि अंबुजच्या प्रयत्नांना यश आलं आणि कानपूरला शिफ्ट व्हायला पंकज तयार झाला. "दादा, इथं सगळीकडे आईच्या आठवणी विखुरल्या आहेत. त्यामुळे पदोपदी तिची आठवण होते. वहिनी सैरभैर होते. आपण तिथंच काहीतरी करूयात." निघताना अंबुजनं म्हटलं. कानपूरला भाड्याचं घर घेतलं. प्रेरणाने नोकरी सुरू केली. प्रेरणाच्या वडिलांच्या पत्र्यावर शेड घालून दोघं भाऊ कामाला लागले. कार एव्हरी सोल्युशन नावाचं त्यांचं गॅरेज खूप छान चालायला लागलं. मोटर पार्टची फॅक्टरी घातली. त्यानंतर ग्रीन कॅब आणि कार डेकोरचा बिझनेसही सुरू केला. 3 वर्षात तर उत्तम जम बसला. पंकजही आता खुलला होता. मोकळेपणाने बोलू हसू लागला होता. दोघं भाऊ मेहनत करत होते. "वहिनी, आमचं काम आता छान सुरू आहे. तुझ्या प्रेरणेनेच हे सर्व झालंय. तू खरी प्रेरणा आहेस. आता तू नोकरी सोड. आता मला काका म्हणणारी एक गोड चकुली घरात येऊ दे." प्रेरणाला सोफ्यावर बसवत अंबुजने म्हटलं, "तसंच होईल अंबुज. आधी माझ्यासाठी जाऊ आण. एकदा ती घरात आली की मग मी आराम करणार. मग आपल्या घरात तुला काका म्हणणारी चकुली येईलच आणि तुला बाबा म्हणणारा चकुलाही आणूयात." प्रेरणाने हसत हसत म्हटलं. एव्हाना ते भाड्याचं घर सोडून स्वतःच्या घरात राहायला आले होते. केवढं मोठं आणि सुंदर घर आहे.
घरात राहायला माणसं मात्र 3च आहेत. घरातल्या माणसांची संख्या वाढायला हवी. सण, समारंभ, उत्सव साजरे व्हायला हवेत. आता अंबुज, तू लग्नाला नाही म्हणू नकोस. इतकी स्थळं सांगून येतायत. लग्न व्हायला हवं. अंबुजकडे रोखून बघत प्रेरणा म्हणाली. अंबुज थोडा गडबडला होता. प्रेरणाने म्हटलं, मला ठाऊक आहे, तुला सुरुची आवडते. खरं ना? मी आणि पंकज आजच त्यांच्या घरी जाऊन बोलणी करतो. अरे, लाजतोस काय? प्रेरणाला गंमत वाटली आणि हसायलाही आलं. अंबुज खरोखरच लाजला होता. प्रेरणाच्या लग्नानंतर 6 वर्षांनी सून म्हणून सुरुचीनं घरात प्रवेश केला. प्रेरणाला एक मुलगी झाली. सुरुवातीला सर्व ठीकठाक होतं, पण हळूहळू सुरुचीच्या कुरबुरी वाढायला लागल्या. तिला प्रेरणाचं वर्चस्व सहन होईना. अंबुज प्रत्येक काम प्रेरणाला विचारून करतो तेही तिला खटकायचं. कुठंही ती दोघं बाहेर जायला निघाली की प्रेरणा सोबत असायचीच. प्रेरणा आणि अंबुजच्या नात्याचा अंदाज नव्हता सुरुचीला, आणि त्यातून हलके कान आणि संशयी स्वभाव, त्यामुळे ती सतत चिडलेली असायची. तिला त्यांची जवळीक सहन होत नव्हती. त्या बाबतीत तिनं अंबुजला हटकलं होतं. पण अंबुजनं तिलाच समजावलं, मनातलं कलुष काढून टाक. तुला वाटतं तसं काही नाहीये. स्वच्छ मनाने आमच्या नात्याकडे बघ. ती माझी आई, ताई आणि मित्र आहे. अंबुजसमोर सुरुची गप्प असायची, पण प्रेरणाला सतत टोमणे मारायची. घरात कलह नको म्हणून प्रेरणा तिकडे दुर्लक्ष करायची. अंबुजपासूनही ती आता थोडी दूर राहत होती. सुरुची व अंबुजना अधिकाधिक एकत्र राहता यावं म्हणून प्रयत्न करायची. सुरुचीनं आता आपला मोर्चा पंकजकडे वळवला. एकदा संधी साधून तिनं पंकजला म्हटलं, दादा, तुम्ही फार सरळ आणि बाबडे आहात. कामातच इतके मग्न असता की घरात काय घडतंय त्याकडे तुमचं लक्ष नसतं. पंकजनं विचारलं, तुला काय म्हणायचं आहे? सुरुचीने मनातलं सगळं विष बाहेर ओकलं. तिची भाषा, तिचे आरोप ऐकून पंकज तर भडकलाच. इतकं घाणेरडं मनात तरी कसं येतं तुझ्या? अगं, अंबुज तिचा धाकटा भाऊ आणि मित्र आहे. आमच्या घरात तिनंच आनंद आणलाय. तीही त्याला मान देते. तो तर तिला आईच्या जागी मानतो. ती दोघं घरातली जबाबदारी बघतात. म्हणूनच मी बिझनेस इतका वाढवू शकलो. खरं तर आम्हाला तुझ्या मदतीची अपेक्षा होती. तू प्रेरणाच्या जोडीनं घरातील जबाबदारी घे, जेणेकरून अंबुज धंद्यातील मोठी जबाबदारी घेऊ शकेल. त्याचा चढलेला आवाज ऐकून प्रेरणा तिथं आली. पंकजला इतका संतापलेला बघून ती घाबरली. काय झालं पंकज? तिनं विचारलं. अंबुजही तेवढ्यात आला. सुरुचीनं दादाला नको ते सांगितलं असणार. ते सहन न होऊन दादा भडकला हे त्यानं ओळखलं. सुरुची, आधी दादा वहिनीची क्षमा माग. अशी संशयी पत्नी मला नको. तो सुरुची जवळ जात म्हणाला. अंबुज, तिच्यावर ओरडू नकोस. ती आपल्या घरात नवीन आहे. तिला सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे. तुझं आणि माझं थोडं चुकलंच. सुरुची आणि तू एकमेकांना समजून घेण्याच्या काळात मी सतत तुमच्यासोबत राहणं योग्य नव्हतं. खरं तर तुमच्या लग्नानंतर मी पंकजला म्हटलं होतं की यांना वेगळं घर करून देत. त्यांना त्यांचं लाईफ, त्यांची प्रायव्हसी मिळू देत. प्रेरणाने म्हटलं. होय सुरुची, होय अंबुज, प्रेरणानं मला खरंच म्हटलं होतं, पण मीच तिला समजून घ्यायला कमी पडलो. प्रेरणानं हट्ट धरला आणि तुमच्या लग्नाच्या वाढदिवसालाही गिफ्ट म्हणून फ्लॅट घेतला. तुम्ही दोघांनी सुखी व्हावं ही तिची इच्छा होती, आहे. म्हणूनच तिनं 2 बिझनेसही अंबुजच्या नावाने वेगळे करून दिलेत. हे बघ, पंकजने म्हटलं. त्यानं कपाटातून सगळी कागदपत्र काढून सुरुचीच्या समोर ठेवली. सुरुची, तुझा नवा फ्लॅट सुसज्ज आहे. ही त्या घराची किल्ली आणि हा तुमचा बिझनेस. अगदी आजही तुम्ही वेगळे होऊ शकता. फक्त एकमेकांवर प्रेम करा, आनंदात राहा. पंकजचा कंठ दाटून आला. दादा, वहिनी, मला क्षमा करा. मी फार चुकले. तुमचा मोठेपणा, निर्मळ मन, त्याग, कष्ट हे सगळं समजून घ्यायला मी कमी पडले.
मी मनापासून क्षमा मागते. मला क्षमा करा. सुरुचीनं अक्षरशः त्या दोघांचे पाय धरले. अंबुज पाणावलेल्या डोळ्यांनी हे सर्व बघत होता. अंबुज, भाऊजी रडायचं नाही. आपण जवळच आहोत. मनात येईल तेव्हा आपण एकमेकांकडे जायचं, मदतीला धावायचं, प्रेरणाने म्हटलं. आणि मग सुरुचीला जवळ घेत ती प्रेमाने म्हणाली, माझा बंधू सखा असला तरी पती तुझाच आहे. त्याची हृदयस्वामिनी तूच आहेस. मलाही तू प्रिय आहेस. मनातलं किलमिश काढून टाकलंस हे छान झालं.